नेहमीच फोडणीचं वरण किंवा वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीचा डाळ पालक नक्की ट्राय करून बघा। झटपट होतो, टेस्टी होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकमुळे अतिशय पौष्टिक असा हा डाळ पालक असतो। तर इथे अर्धी वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून घेतलेली आहे। बराच वेळेस तुरीची डाळ पटकन शिजत नाही, अशा वेळेस तुरीची डाळ 2 ते 3 तास भिजवून घ्यायची आहे। आता इथे कुकरमध्ये डाळ टाकली, 1.5 ग्लास पाणी टाकलं, पाव चमचा हळद टाकली आणि 1 चमचाभर तेल टाकलं, म्हणजे कुकरच्या शिट्टीमधून डाळीचं पाणी बाहेर येणार नाही। आता इथे आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे, तोपर्यंत पालक कट करून घेऊयात। बघा, बराच वेळेस मुलं पालक खात नाहीत, परंतु पालक आपल्या शरीरासाठी, डोळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे या पद्धतीने पालक तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता। इथे डाळ शिजलेली आहे। डाळ भिजवलेली असल्यामुळे फक्त 2 शिट्ट्यांमध्ये डाळ शिजलेली आहे। तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागतात तेवढ्या शिट्ट्या काढून डाळ शिजवून घ्यायची आहे आणि डाळ आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे। आता एक पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। तुम्ही इथे तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता। त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी चांगली खमंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। त्याच्यामध्येच बारीक कापलेला लसूणसुद्धा लाल करून घ्यायचा आहे। बघा, आपण या पद्धतीने पालक बनवत आहोत, त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा फोडणी देण्याची गरज पडणार नाही। आता इथे लसूण, जिरं, मोहरी लाल झाल्यानंतर एक मोठा कांदा बारीक कापून टाकलेला आहे आणि कांदासुद्धा मीडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा चांगला लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 मिरची बारीक कापून टाकलेली आहे, मिरचीसुद्धा चांगली तळून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये 2 टोमॅटो बारीक कापून टाकलेले आहेत। टोमॅटोसुद्धा चांगले नरम पडेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। कांदा आणि टोमॅटो थोडासा वेळ देऊनच शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे आणखीन भाजीची टेस्टसुद्धा वाढेल आणि कांद्याचा कच्चा वाससुद्धा भाजीला लागणार नाही। कांदा टोमॅटो चांगले भाजल्या गेल्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा आमचूर पावडर, पाव चमचा हिंग टाकलं आणि हे मसाले सुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहेत। कांदा टोमॅटोमध्ये सर्व मसाले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम इथे मीडियम टू लो ठेवायची आहे। टोमॅटोला पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपले मसाले इथे जळत नाहीत, म्हणून जेवढे शक्य आहे तेवढे मसाले भाजून घ्यायचे। मसाले आणि टोमॅटो एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाव कप थंड पाणी टाकलेलं आहे। हे सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी थोडंसं उकळायला लागलं की त्याच्यामध्ये कट करून घेतलेला पालक टाकायचा। तर पालकच्या जुडीमधील अर्धा पालक मी इथे वापरलेला आहे आणि अर्धा पालकच्या जुडीसाठी अर्धा कप तूर डाळसुद्धा वापरलेली आहे। मसाल्यांमध्ये पालक चांगला मिक्स करून घ्यायचा, झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनटं पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। बघा, आता इथे पालकला सुद्धा चांगलं पाणी सुटलेलं आहे आणि पालक शिजलेला सुद्धा आहे। या पद्धतीचं टेक्स्चर पालकला आल्यानंतर आपण जी डाळ स्मॅश करून ठेवलेली आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे। बघा, डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे आणि स्मॅश करून घ्यायची आहे, त्याच्यामुळेच इथे डाळ पालकला चांगली टेस्ट येणार आहे। संपूर्ण इथे मिक्स करून घ्यायचं आहे। आपण अजून मिठाचा वापर केला नव्हता, त्याच्यामुळे चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करायचं आणि आपल्याला फक्त डाळ इथे उकळवून घ्यायची आहे। मीडियम फ्लेमवरती 7 ते 8 मिनटं डाळीला उकळवून घ्यायचं। इथे आपला डाळ पालक तयार झालेला आहे। आणखीन टेस्ट वाढवण्यासाठी याच्यामध्ये अगदी थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा बटर टाकलेला आहे। बटर आवडत असेल तर घालू शकता, स्किप केलं तरी चालेल। याच्यावरती तुम्ही एक्स्ट्रा फोडणीसुद्धा देऊ शकता। कस्तुरी मेथी आणि बटर याचा वापर शेवटी करायचा आहे। डाळ मस्त घट्ट झालेली आहे, चांगली शिजलेली आहे, पालकसुद्धा चांगला शिजलेला आहे आणि पालकचे सर्व फ्लेवर डाळीमध्ये उतरलेले आहेत। डाळ किती घट्ट किंवा किती पातळ ठेवायची ते आपल्यावरती डिपेंड आहे। थंड झाल्यानंतर ही डाळ आणखीन थोडीशी घट्ट होते। मी या स्टेजला गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि बघा, थोडीशी थंड झाल्यानंतर डाळ आणखीन घट्ट झालेली आहे। इथे आपला परफेक्ट डाळ पालक तयार झालेला आहे। रोटी, नान, फुलका, चपाती कशाही बरोबर ही डाळ पालक अतिशय टेस्टी लागते। मात्र जिरा राईस बरोबर हा डाळ पालक खूपच टेस्टी लागतो। नक्की एकदा जिरा राईस बरोबर डाळ पालक ट्राय करून बघा। तरी ते बघत असाल अतिशय घट्ट आणि टेस्टी असा डाळ पालक तयार झालेला आहे। आमचूर पावडर टाकलेली आहे, त्याच्यामुळे लिंबूची गरज नाही। मस्त कापलेल्या कांद्याबरोबर जिरा राईस आणि डाळ पालक खाऊन बघा आणि अतिशय पौष्टिक असा डाळ पालक नक्की ट्राय करून बघा। जे खात नसतील ते सुद्धा हमखास या पद्धतीचा डाळ पालक खाणार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।